बघता बघता या अपार्टमेंटमध्ये सुद्धा येऊन 1 वर्ष पूर्ण झालं. सॅक्रामेंटोमध्ये आता आम्ही जिथे राहतोय तिथूनच 30-40 मिनिटांच्या अंतरावर आम्ही एका दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होतोय. आता आम्ही फर्निश्ड अपार्टमेंटमध्ये राहत असल्याने आम्हाला फक्त आमचे कपडे, भांडी आणि किचनमध्ये लागणारं साहित्य इतकंच फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावं लागतं. बाकी सगळं फर्निचर आणि अपार्टमेंट एजंटने दिलेल्या सगळ्या वस्तू या अशाच घरात ठेवायच्या असतात. इव्हन त्यांनी बेड वगैरे सुद्धा काही आवरायला नाही सांगितलं. त्यामुळे मूव्हिंग तसं इतकं कठीण जात नाही. पॅकिंग करत असतानाच तिथे आपल्या इथे भारत-पाकिस्तान युद्ध सुद्धा सुरू होतं. खरं तर सगळं लक्ष त्या युद्धाच्या न्यूज चॅनलवरच होतं. इथल्या पार्कमध्ये फिरत असताना हरियाणाच्या चेतना दीदींशी माझी ओळख झाली, तर त्या सुद्धा जाता जाता घरी आल्या होत्या. सामान मूव्ह करताना किरणचे मित्र सुद्धा आले होते आणि त्यांचे पॅरेंट्स सुद्धा भारतातून नुकतेच आले होते. त्यामुळे यावेळेस मूव्हिंग करताना बरेच जण होते. चाव्या सुद्धा त्यांनी तिकडे घरातच काउंटरवर ठेवायला सांगितल्या होत्या. तर अशा पद्धतीने अलिराला बाय करून आम्ही आता नवीन अपार्टमेंटमध्ये निघालोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.